नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज आपण मित्रांनो पुढचं प्रकरण बघणार आहे, वर्ग व वर्गमूळ। बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे। जर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ जमत असेल तर पुढचे सर्व टॉपिक तुम्हाला सोपे होतील मित्रांनो। वर्ग आणि वर्गमूळ मध्ये आज आपण 1 ते 100 पर्यंतचे एकदम शॉर्ट पद्धतीने कसं उत्तर काढतात हे बघणार आहे मित्रांनो। लगेच आपण हे समजून घेणार आहे। त्या अगोदर आपण पहिला बेस गोष्टी शिकणार आहे, त्यानंतर आपण पुढे जाणार आहे मित्रांनो। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राइब करून घ्या, तुम्हाला या चॅनलचा 100% फायदा होणार मित्रांनो। पूर्ण बॅच मोफत राहील, ठीक आहे। आज आपण बघणार आहे वर्ग आणि वर्गमूळ। वर्ग आणि वर्गमूळ काय असतात हे समजून घेऊ मित्रांनो, त्यानंतर आपण पुढे जाऊ। बघा, वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ म्हणजे काय बघा। पहिलं तर समजून घ्या मित्रांनो, वर्ग म्हणजे काय। बघा, कोणत्याही संख्येला त्याची वर्ग संख्या बनवण्यासाठी काय करतात मित्रांनो, कोणत्याही संख्येला त्याची वर्ग संख्या बनवण्यासाठी 2 ने किंवा 2 ने म्हणतो मित्रांनो, त्या संख्येला 2दा गुणा करतात। जसे की मी म्हणलोय 2 चा वर्ग बरोबर किती। 2 चा वर्ग किती म्हटलं तर काय करणार आहे मित्रांनो, 2 गुणाकारामध्ये 2 करणार। मी म्हणलोय 3 चा वर्ग किती, मग तुम्ही काय करणार मित्रांनो, 3 गुणाकारामध्ये 3 करणार, म्हणजे त्या संख्येला 2दा गुणायचंय। मी म्हणलोय 5 चा वर्ग किती, 5 गुणाकारामध्ये 5 करणार मित्रांनो। आता इथं जे मिळतंय आपल्याला 4 उत्तर आले, इथं आले 9 आणि 5 5 25 मित्रांनो। मग ही काय असणार आहे, पूर्ण वर्ग संख्या। याला काय म्हणतात मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्या। या पद्धतीने आपण याचं 1 ते 100 पर्यंत वर्ग कसं काढतात किंवा 1 ते अनंत पर्यंत आपल्याला वर्ग संख्या काढता येतात मित्रांनो। आपल्याला पोलीस भरतीला जे महत्त्वाचं आहे आज आपण तो मुद्दा शिकू, यानंतर आपण पुढे जाऊ मित्रांनो। बघा, पोलीस भरतीला आपल्याला मुद्दा म्हणजे वर्ग म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल। दिलेल्या संख्येच्या डोक्यावर काय असतात मित्रांनो, 2 शिंग आलेले असतात। 2 शिंग म्हणजे काय मित्रांनो, 2 लिहिलेले असतात। जसे की 2 च्या डोक्यावरती 2 शिंग, 3 च्या डोक्यावरती 2 शिंग आणि 5 च्या डोक्यावरती 2 शिंग। हे तुम्हाला आठवण ठेवायचं मित्रांनो। 2 याचा अर्थ काय, डोक्यावरती 2 दिले, त्या संख्येला 2दा गुणाकार करा। दिलेल्या संख्येला 2दा गुणाकार करा, दिलेल्या संख्येला 2दा गुणाकार करा। बघा, ही खालची संख्या तुम्हाला काय म्हणते, हे पाया आहे समजा, आणि हे त्याचं घात आहे, म्हणजे 2 चा दुसरा घात म्हणजेच काय, वर्ग संख्या काढा म्हणलेले मित्रांनो, ठीक आहे। आता एवढं तुम्हाला समजलं असेल, लगेच मी पुढे जाऊ। बघा, पुढे म्हणजे तुम्हाला आता वर्ग संख्या आपल्याला कसं ओळखायची आहे आणि वर्ग संख्या दिसायला किंवा त्याचं चिन्ह कुठलं असतं। बघा मित्रांनो, हे जो चिन्ह दिसतोय तुम्हाला, याला म्हणतात, याला काय म्हणतात मित्रांनो, याला म्हणतात वर्गमूळ चिन्ह। याला काय म्हणतात मित्रांनो, वर्गमूळ चिन्ह। या चिन्हाला काय म्हणतात, वर्गमूळ चिन्ह। आता मला सांगा मित्रांनो, इथं काय नाही तर काय असू शकतोय, इथं काय नाही तर काय लिहायचंय आपल्याला, 2 लिहित नाही, लिहिलं असेल तर इथं 2 आहे समजायचं, नाही लिहिलेलं असेल तरी तिथं 2 आहे समजायचं मित्रांनो। बघा, असं 2 लिहिलेलं असेल तरी याला वर्गमूळ चिन्ह म्हणतात, आणि लिहिलेलं नसेल तरी याला वर्गमूळ चिन्हच म्हणतात मित्रांनो। आता मी म्हणलं मित्रांनो, आता काय केलं मी इथं बघा, मी या वर्गमूळ चिन्हात मी लिहिलोय 25। मग मला सांगा मित्रांनो, आता हे फक्त वर्ग चिन्ह आपण समजलोय, मग आता इथं लिहिलोय 25 वर्गमुळात, मग याला वर्गमुळात 25 असतो, पण याला काय म्हणतात मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्या, किंवा याला वाचणार कसं, वर्गमुळात 25, वर्गमुळात 25 या पद्धतीने तुम्ही वाचणार मित्रांनो। याला बघा, याला म्हणतात वर्गमूळ चिन्ह, आणि हे झालं पूर्ण वर्ग संख्या। आता याचंच आपण उत्तर काढा म्हटलं मित्रांनो। याचं उत्तर काढत असताना मला सांगा उत्तर किती येणार, 5। मग हे जे 5 आलंय यालाच काय म्हणतात मित्रांनो, याला म्हणतात वर्गमूळ संख्या। याला काय म्हणतात, वर्गमूळ संख्या। बघा, याला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात। या संख्येला काय म्हणतात मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्या। आणि यालाच आपण कसं वाचतो मित्रांनो, वर्गमुळात 25, आणि यालाच बघा, याचं उत्तर आपण या वर्गमुळातून बाहेर काढलं तर उत्तर किती येणार आहे मित्रांनो, 5, आणि या 5 ला आपण काय म्हणणार आहे, वर्गमूळ संख्या। म्हणजे इथं तुम्हाला समजलं काय मित्रांनो, या चिन्हाला वर्गमूळ चिन्ह म्हणतात
आणि या संख्येला वर्गमुळात 25 लिहिलेला पूर्ण वर्ग संख्याही म्हणतात आणि याला असं पण वाचू शकता वर्गमुळात 25. आता याच्या बाहेर मी याचं उत्तर काढल्यावर काय आलं 5 आलं उत्तर. मग या 5 ला काय म्हणतात वर्गमूळ संख्या मित्रांनो. हे पूर्ण वर्ग संख्या हे वर्गमूळ संख्या मित्रांनो. समजलं. आता काय करा एवढं लिहून काढा लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो. आता आपण 1 पासून ते 100 पर्यंतचे आज पहिला लेक्चर आहे मित्रांनो. याचे 2 ते 3 भाग होतील. तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा. ही बेसिक बॅच आहे. तुम्हाला थोडक्यात पोलीस भरतीचे जेवढे उदाहरणे येतील किंवा कुठल्या पद्धतीने विचारले जातील सर्व तुम्हाला क्लिअर करून देणार आहे मित्रांनो. एवढं लिहून घ्या आपण लगेच पुढे जाऊ मित्रांनो. चला आता आपल्याला यापुढे काय करायचंय बघा. आपल्याला 1 पासून ते 30 पर्यंत बघा. तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर मित्रांनो 1 ते कमीत कमी 30 पर्यंत. मी कमीत कमी म्हणतोय मित्रांनो बरं का. तुम्ही 50 पर्यंत पण करू शकता पण कमीत कमी तुम्हाला 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ म्हणजे पाठच झाली मित्रांनो. तुम्ही 10 पर्यंत केलं तरी चालते पण मी काय म्हणतोय थोडं जास्त अभ्यास करा ना मित्रांनो. लवकर नोकरी पाहिजे असेल तर मग 30 पर्यंत तुम्ही काय करा मित्रांनो वर्गसंख्या पाठ करून ठेवा. आता तुम्ही मला सांगा 1 पासून ते 30 पर्यंत याच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे. ती कॉमन गोष्ट काय आहे ती समजून घ्या मित्रांनो. बघा आता आपण बघा स्थानिक आणि दर्शनी किंमत बघितलोय. स्थानिक आणि दर्शनी किंमत म्हणजे बघा वर्ग संख्या आणि वर्गमूळ संख्या. आता आपण त्याचा वापर करणार आहे कसं मित्रांनो. बघा मी इथं लिहिलोय वर्गमूळ संख्या. शेवटी म्हणजे एकक स्थानी बरं का मित्रांनो. आपण गावठी शब्दात शिकू. आणि इथं मी म्हणलोय वर्ग संख्या शेवटी म्हणजे मित्रांनो एकक स्थानी. बघा इथं मी म्हणलोय आता हे तर वर्गमूळ संख्या म्हणजे मित्रांनो इकडची संख्या आणि वर्ग संख्या म्हणजे इकडची संख्या मित्रांनो. शेवटी म्हणजे शेवटचा अंक मित्रांनो. हे जे 1 2 3 असं दिसत आहेत ते अंक मित्रांनो. पहिले ते सगळे अंक लिहून घेतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 येत नाही मित्रांनो 0 येतोय. बघा आता मी काय करणार आहे यांच्या समोर मी एक एक बाण काढणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही जास्त घाई करू नका मित्रांनो. ज्याला घाई असेल त्यांनी बॅच सोडा आणि काहीतरी दुसरं काम करा मित्रांनो. एकदम तुम्ही निवांत मध्ये शिका. तुम्हाला घाईमध्ये शिकून काय तुमचाही फायदा होणार नाही आणि माझाही होणार नाही मित्रांनो. बघा मी बाण काढलोय. आता या बाण समोर आपल्याला काय लिहायचंय बघा मित्रांनो. हे 1 ते आपण 10 पर्यंत म्हणजे 0 पर्यंतचे सर्व अंक लिहून घेतलो मित्रांनो. बघा याला म्हणतात ही जी लाईन आहे याला म्हणतात वर्गमूळ. याला म्हणतात वर्गमूळ संख्या. आणि ही जी लाईन आहे ही लाईनला म्हणतात वर्ग संख्या. आता शेवटचा अंक म्हणजे कमीत कमी 2 अंक पाहिजे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सगळे शेवटी आहेत मित्रांनो. म्हणजे एक एकच अंक आहे म्हणून आपण तिथं डायरेक्ट लिहिलेलो. इथं बघा 10 साठी शेवटचा अंक इथं काय लिहिलं आपण 0 लिहिलोय मित्रांनो. इथं काय लिहिलोय 0. आता आपण काय करू बघा 1 साठी शेवटी काय आलंय मित्रांनो. बघा इथं कधी पण 2 अंकी जोडून करायचंय मित्रांनो. म्हणजे जोडून तुम्हाला लिहायचंय. बघा का लिहायचंय समजून घ्या. या वर्गमुळात इथं 2 आहे का मित्रांनो. या 2 साठी समजा की 2 अंकी संख्या जोडून त्याची किंमत लिहायची आपल्याला. 0 1 म्हटलं तरी एकच आहे आणि 1 म्हटलं तरी एकच आहे पण आपण या पद्धतीने लिहिणार आहे मित्रांनो. बघा एकक स्थानी 1 आहे. बघा शेवटी 1 याच्या शेवटी 1 आणि या संख्येच्या शेवटी पण 1 म्हणजे 1 आलं तर वर्गमुळात शेवटी काय येतं मित्रांनो 1 येतो. बघा शेवटी काय येतो 1 येतो. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो इथं 2 आहे. 2 साठी शेवटी काय येणार आहे 4. बघा 2 साठी काय येतो मित्रांनो 4. शेवटी किती आहे मित्रांनो 4. म्हणजे वर्गमुळात शेवटी काय येणार आहे मित्रांनो तुम्हाला 4. हे झालं इथपर्यंत. बघा 3 साठी बघा शेवटी आहे 9. 3 साठी 9 आहे मित्रांनो. इथं पण 3 साठी किती आहे 9 आहे. मग इथं 3 आलं तर काय लिहिणार आहे मित्रांनो 9. मग आता 4 आहे मित्रांनो. 4 साठी काय येणार बघा 4 साठी किती आहे मित्रांनो 6. 4 साठी किती आहे बघा 14 मध्ये शेवटी 4 आहे आणि इथं 24 मध्ये शेवटी 4 आहे म्हणून काय येतो मित्रांनो 4 साठी 6 येतोय. मग 4 आलं तर वर्गमुळात शेवटी काय येणार आहे मित्रांनो 6 येणार आहे. आता 5 ला थोडस जास्त तुम्ही IMP करून लिहा मित्रांनो. 5 साठी थोडस बघा हे नियम बसतोय याच्यामध्ये पण कसं आहे बघा. 5 साठी डायरेक्टली किती घेणार मित्रांनो 25. बघा शेवटी 5 आहे आणि शेवटी किती येतो मित्रांनो 25. बघा शेवटी 5 आहे आणि शेवटी काय येतो मित्रांनो 25. मग 5 आलं तर काय येणार आहे मित्रांनो वर्गमुळात शेवटी किती येणार आहे
25 इथपर्यंत तुम्हाला समजत असेल बघा. 6 साठी किती मित्रांनो 6 बघा. 4 साठी पण 6 आहे आणि 6 साठी पण 6 आहे बघा. शेवटी 6 तर 6 इथं पण बघा 6 तर 6 मित्रांनो. मग तुम्हाला काय करायचंय 6 आलं तर किती घ्यायचंय मित्रांनो 6च घ्यायचंय. मग त्यानंतर ना बघा 7 आलं तर काय घेणार आहे मित्रांनो 7 साठी बघा 7 आलं तर 9 3 आलं तरी 9 आहे 7 आलं तरी 9 बघा 7 साठी किती आहे मित्रांनो 9. मग इथं वर्गमुळात काय लिहिणार आहे मित्रांनो शेवटी 9 असणार आहे म्हणजे ते पूर्ण वर्ग संख्या होण्यासाठी बघा. इथं 8 असेल तर शेवटी काय येतो मित्रांनो 4 8 साठी किती मित्रांनो 4 8 साठी किती मित्रांनो 4. मग इथं वर्गमुळात किती लिहिणार आहे 4. आता 9 आले मित्रांनो 9 साठी सांगा 9 साठी किती आहे मित्रांनो 1 9 साठी किती आहे मित्रांनो बघा इथं 1 9 साठी किती आहे मित्रांनो 1 म्हणजे 9 आला तर वर्गमुळात शेवटी काय येतो मित्रांनो 1. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे बघा शेवटी 1 0 असेल तर वर्गमुळात किती शून्य मित्रांनो 2 शून्य. मग इथं 1 0 असेल तर किती शून्य मित्रांनो 2 शून्य बघा 1 0 ला किती शून्य 2 शून्य. मग 1 0 असेल तर किती शून्य मित्रांनो 2 शून्य शेवटी वर्गमुळात येतात आणि 2 आले तर 4 3 आले तर 6 या पद्धतीने दुपटीमध्ये शून्य वाढतात. आता मला तर तुम्हाला काय सांगायचं होतं की कुठला अंक आला तर शेवटी वर्गमुळात काय असू शकतो हे असेल तर वर्ग संख्या असण्याची संभावना आहे आणि हे बघा यापैकी काय काय नसू शकते आपण ते पण बघून घेऊ. आता काय करा मित्रांनो हे तुम्ही लिहून तर घ्या. मी तुम्हाला आता वर्ग संख्या कसं पाठ करायचंय सांगतोय बघा मित्रांनो. बघा 1 चा 1 2 चा 4 3 चा 9 4 चा 16 5 चा 25 6 चा 36 7 चा 49 8 चा 64 9 चा 81 आणि 10 चा 100 लिहिले मित्रांनो. बघा हे सगळं तुम्ही पाठ केलं इथपर्यंत 20 पर्यंत 20 च्या पुढे बघा मित्रांनो किती सोपं आहे तुम्ही पाठ करू शकता. बघा बघा इथं तुम्हाला रिपीट कसं झालेलं बघा 21 साठी किती आहे मित्रांनो इथं आहे 441 22 साठी किती आहे मित्रांनो 484 23 साठी किती आहे मित्रांनो 529 24 साठी किती आहे मित्रांनो 576 25 साठी किती आहे 625 26 साठी किती आहे मित्रांनो 676 27 साठी 729 28 साठी 784 29 साठी 841 30 साठी किती मित्रांनो 900. आता तुम्हाला बघा हे जे 6 आहे ना मित्रांनो याला मध्यबिंदू पकडा. याला किती पकडणार मध्यबिंदू. आता बघा पहिलं हे 21 च्या पुढं 30 पर्यंत कसं पाठ करायचं तुम्हाला लगेच सांगतो. हे तर तुम्हाला रट्टा मारावा लागणार आहे मित्रांनो. बघा याच्यासाठी शॉर्ट ट्रिक नाही तुम्ही पहिलं हे पाठांतर करून घ्या मग शॉर्ट ट्रिक ऑटोमॅटिकली तयार होते मित्रांनो. बघा मला सांगा 21 ला किती आहे मित्रांनो शेवटी 41 84 इथं 29 76 बघा आणि इथं 25 आले. फक्त हे याला मध्यबिंदू पकडा मित्रांनो. बघा इथलं 76 इथं आलंय बघा इथलं 29 इथं आलंय आणि इथलं 84 इथं आलंय आणि इथलं 41 इथं आलंय. बघा इथलं 2 0 या साईडला तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्हाला किती सोपं आहे बघा. आता तुम्हाला पाठ कसं करायचं बघा 4 4 5 5 6 6 7 7 8 9 बघा किती सोपं आहे 4 4 5 5 6 6 7 7 8 9. हे एकदा तुम्ही लिहून काढले बघा 4 4 5 5 6 6 7 7 8 9. मग त्याच्यानंतर बघा 41 84 29 76 मग इथं 25 आले ना मित्रांनो. मग 25 आले मग याच्या मागं कसं लिहिणार 76 कॉपी 29 इथं कॉपी मारायचं मित्रांनो 84 इकडं कॉपी मारायचं 41 इथं. बघा या 20 याच्यामध्ये बघा 2 0 हे 2 0 इथं कॉपी मारून टाका. मग तुम्हाला हे अवघड आहे का मित्रांनो अवघड बिलकुल नाही. तुम्ही नीट लिहून घ्या. इथून पुढचा आपण पुढचा मुद्दा लिहू. पहिलं एवढं लिहून काढा मित्रांनो नीट. चला आता आपण वर्गसंख्या 30 पर्यंत मध्ये शेवटी येणारे अंक असल्यावर वर्गसंख्या असू शकतो का नसू शकतो हे बघितले म्हणजे कसं बघा. बघा खालील अंक एकक स्थानी खालील अंक एकक स्थानी म्हणजे काय मित्रांनो शेवटी असल्यावर वर्ग संख्या होऊ शकतात.
बघा आता तुम्ही समजून घ्या, मी म्हणलो इथं बघा कोणत्या कोणते अंक असावा, जसे की मित्रांनो बघा वर्ग संख्या असू शकणारी, वर्ग संख्या न होणारी। बघा आता मी तुम्हाला सांगतोय, जसे की आपण काय लिहितो मित्रांनो, 1 साठी किती मित्रांनो 1, 1 साठी 1 आणि मित्रांनो 9 साठी पण 1 होतं का, बघा 9 साठी आणि 1 साठी 1, मी याला असं लिहितो मित्रांनो बघा 1 साठी आणि 9 असेल तर शेवटी वर्गमुळात काय येतं मित्रांनो 1। जसे की 2 व 8 साठी किती मित्रांनो वर्गमुळात 4 शेवटी, बघा तुम्ही मगाशी लिहून घेतले। मग 3 व 7 साठी वर्गमुळात शेवटी काय येतं मित्रांनो, इथं 3 आणि 7 साठी काय येतं मित्रांनो, इथे येणारे तुम्हाला किती 9। मग 4 आणि 6 साठी बघा मित्रांनो, 4 आणि 6 साठी वर्गमुळात काय येतं मित्रांनो 6 येतो। मग तुम्ही मला सांगा 5 साठी डायरेक्टली आठवून ठेवायचंय 25, 5 साठी 25। आता राहिले काय मित्रांनो 1 0 साठी, 1 0 साठी किती येतो मित्रांनो 2 0, मग 2 असेल तर 4 0। बघा शेवटी 1 4 9 6 25 आणि काय मित्रांनो 2 0, हे जर अंक असतील तर ती वर्ग संख्या असण्याची संभावना आहे, नाहीतर नाही मित्रांनो। याच्यावर प्रश्न कसे तयार होतात मी तुम्हाला सांगेन। बघा आता काय काय न पाहिजे, बघा इथं 1 आले पण 2 नाहीये, 2 3 नाही 4 आहे, 3 4 आहे, 5 बघा फक्त सिंगल 5 बरं का, इथं 25 आहे सिंगल 5 म्हणतोय, त्यानंतर 6 आहे, 7 नाही, 8 नाही, 9 आहे आणि काय मित्रांनो 10 मध्ये बघा 1 0, बघा 1 0 आहे बरं का मित्रांनो। जर हे अंक तुम्हाला असतील शेवटी तर हे काय होऊ शकत नाही, म्हणजे हे तुम्हाला कुठल्याही संख्येच्या शेवटी तुम्हाला दिले तर ते पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभावना 0 आहे मित्रांनो। जर यापैकी असतील, म्हणजे जसे की मित्रांनो मी याला होणारी इथं लिहितो, होणारी, होणारी म्हणजे कसं, होणारी संख्या, संख्या किंवा अंक मित्रांनो। बघा आता मला सांगा मित्रांनो, इथं 1 असलं तर होऊ शकते, 3 नाही, 2 नाही, त्यानंतर 5 मध्ये आपण काय पकडणार आहे 25 असेल तर होणारी आहे मित्रांनो। 25 नंतर मला सांगा काय येते मित्रांनो, 5 नंतर 6, 7 होत नाही, 8 होत नाही, 9 होते मित्रांनो, 9 आणि किती 0 2 0 मित्रांनो। बघा 1 आहे, 25 आहे, त्यानंतर अजून एक राहिलं ना मित्रांनो 4, बघा 2 0 इथं लिहून टाकतो 4। बघा 1 नंतर 4 नंतर 25 नंतर 6 नंतर 7 नाही, 8 नाही, 9 आहे आणि किती 2 0। जर हे असे अंक तुम्हाला कोणत्याही संख्येच्या शेवटी असेल तर ते वर्ग संख्या असण्याची संभावना बनू शकते मित्रांनो। मग हे अंक असेल तर त्याचं वर्ग संख्या आपल्याला होण्याची संभावना मिळते आणि हे असेल तर कधीही वर्ग संख्या बनू शकत नाही, हे असेल तर वर्ग संख्या बनू शकतात। म्हणून एवढं लिहून काढा मित्रांनो, हे तुमचं लिहून झाल्यावर लगेच आपण पुढे जाऊ याच्यावर प्रश्न कसे विचारतात। चला तर पहिला प्रश्न आहे, जे आपण आता बेस शिकलोय ते क्लिअर करून मित्रांनो लगेच आपण पुढे जाऊ वर्ग संख्या काढायला। बघा मित्रांनो हे बेसिक तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच पाहिजे। बघा प्रश्न घेतल्यावर सगळं बेसिक क्लिअर होतं मित्रांनो। आतापर्यंत तुम्हाला समजलं नसेल तर आपण काय शिकलो ते आता तुम्हाला समजेल। बघा काय म्हणलंय, एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या होऊ शकतात। वर्ग संख्या काय म्हणलं मित्रांनो होऊ शकतात, त्याने असं म्हटलं नाही की पूर्ण वर्ग संख्या होऊ शकतात, फक्त वर्ग संख्या होण्याची संभावना आहे की नाही असं प्रश्न विचारले मित्रांनो। बघा होण्यासाठी काय काय पाहिजे मित्रांनो, होण्यासाठी मग होण्यासाठी कुठले अंक पाहिजे मित्रांनो, बघा शेवटी 1 पाहिजे, त्यानंतर 4 पाहिजे, 25 पाहिजे, 6 पाहिजे, 7 नाही, 8 नाही, 9 पाहिजे आणि काय पाहिजे मित्रांनो 2 0 शेवटी पाहिजे। न होणारी बघा मित्रांनो, शेवटी न होणारी म्हणजे काय मित्रांनो, बघा 2 3 4 आहे, 5 फक्त 5 मित्रांनो, त्यानंतर 6 आहे, 7 8 9 आहे, 10 मधलं फक्त एक 0 मित्रांनो। बघा हे कधी पण हे अंक शेवटी असेल तर ते वर्ग संख्या होण्याची संभावना 0 असते मित्रांनो। बघा
आता पहिलं तर पर्याय बघा मित्रांनो, विचारले होऊ शकतात असे ओळखा. बघा शेवटी 2 आहे, न होणारी आहे, हा तर पर्याय होणार नाही मित्रांनो. बघा शेवटी 3 आहे, इकडची संख्या आहे म्हणून होणार नाही मित्रांनो. बघा शेवटी फक्त 1 0 आहे, 0 तर पाहिजे आपल्याला, पण किती पाहिजे, 2 पाहिजे. 1 0 म्हणजे होईल का मित्रांनो, होणार नाही, म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे मित्रांनो. आता बघा इथं किती शून्य आहेत, शेवटी 2 0. बघा शेवटी 2 0 असेल तर काय ते होणारी होऊ शकते मित्रांनो, म्हणून याची संभावना काय होण्याची आहे, म्हणून डी पर्याय हा आपलं बरोबर उत्तर होईल. तर आता एक प्रश्न झाले, अजून एक प्रश्न घेतो, लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो. चला आता याच्यावरच सेम प्रश्न आहे दुसरा. बघा विचारले का खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या होऊ शकतात, वर्ग संख्या होण्याची संभावना आहे का नाही विचारलेत मित्रांनो. होऊ शकणारी कोण कोण आहे मित्रांनो, बघा होण्यासाठी काय पाहिजे, बघा तुम्हाला पाहिजे 1 4 25 6 9 आणि किती शून्य मित्रांनो, 2 0. न होण्यासाठी काय मित्रांनो, बघा तुम्हाला पाहिजे शेवटी 2 3 5 नंतर 7 8 आणि किती मित्रांनो 0. हे संख्या असेल तर होणार नाही आणि हे संख्या असेल तर होणार मित्रांनो. बघा शेवटी बघा 1 0 आहे, त्यांनी होणारी विचारले म्हणून 1 0 होणार नाही मित्रांनो. शेवटी बघा 8 आहे, इकडची संख्या आहे, न होणारी म्हणजे होणार नाही मित्रांनो. बघा शेवटी किती आहे मित्रांनो, 9 आहे. 9 कुठे मित्रांनो, बघा इथं आहे, हे होणारे आहेत म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे, पर्याय नंबर 3. पण शेवटी बघा मित्रांनो इथं 5 आहे, 5 आपल्याला चालेल का, बघा 5 फक्त आलं तर न होणार आहे मित्रांनो. जर 25 आलं जोडून तर ते होणार आहे, पण इथं शेवटी 65 आहे मित्रांनो, आपल्याला 25 पाहिजे होतं म्हणून हे पर्याय पण होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हा बरोबर होईल. तर एवढं लिहून काढा. आता आपण लगेच पुढे जाऊ मित्रांनो, हा मुद्दा तुम्हाला समजलेला असेल, ठीक आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचे वर्ग संख्या काढणे. बघा आता आपण मेन मुद्द्यावर आलो मित्रांनो. आतापर्यंत आपण सगळ्या बेसिक गोष्टी बघितलोय. आता आपण डायरेक्टली 1 ते 100 पर्यंतचे वर्ग संख्या काढतात कसं आपण बघणार आहे मित्रांनो. बघा तुम्हाला तर कमीत कमी 1 ते कमीत कमी 9 पर्यंत ह्या वर्ग संख्या तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो. लगभग कितीपर्यंत, 10 पर्यंत पकडा. कितीपर्यंत, 1 ते 10 पर्यंत तुम्हाला वर्ग संख्या पाठ म्हणजे पाठ पाहिजे, पाठ करून घ्यायचं. घेतले असेल तरी बघा मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता आपण पहिलं तर याच्यामध्ये काय शिकू मित्रांनो, बघा वर्ग संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो ते शिकू मित्रांनो. समजा मला काढायचंय बघा कितीचं, 12चा वर्ग काढायचं. कितीचा वर्ग मित्रांनो, 12चा वर्ग. पहिला आपण एक पद्धत शिकू, डायरेक्टली आपण प्रश्न घेऊ मित्रांनो, लगेच आपल्याला कसं सोडवता येईल. बघा मी म्हणले 12चा वर्ग सांगा, मग कसं सोडवणार मित्रांनो 12चा वर्ग. आपल्याला बघा 1 ते आता 100 पर्यंत शिकतोय, 10 पर्यंत तुम्ही पाठ केले, समजा 11 पर्यंत तुम्हाला काय 11चा पण येतो, पण पहिले हे समजून घ्या मित्रांनो 12चं कसं आहे. बघा याच्यामध्ये किती अंक आहेत, अंक म्हणजे माहितीये ना मित्रांनो, अंक म्हणतोय मी, अंक संख्याने. याच्यामध्ये किती अंक आहेत, 1 2 3. बघा 1 2 आणि हा 3 अंक आहे मित्रांनो. आता या 3 अंकाला करायचं काय समजून घ्या मित्रांनो. या 3 अंकाला डायरेक्टली गुणा करायचं आहे. कसं, मी तुम्हाला बघा इथल्या इथं पण गुणा करू शकतो, पण तुम्हाला एक पद्धत सांगतो, त्यानंतर आपण इथल्या इथं तोंडी गुणाकार करून उत्तर काढू मित्रांनो. बघा 1 2 3चं गुणाकार म्हणजे 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये किती मित्रांनो, 2. हे गुणाकार केले. आता मला सांगा मित्रांनो 1 चा वर्ग काय लिहितो आपण वर्गमुळात, 0 1. थोडं लांब लिहू मित्रांनो, किती लिहिले, 0 1. आता मला सांगा मित्रांनो 2 चा वर्ग किती मित्रांनो, 4 लिहितो, पण कसं लिहिणार, 2 अंक जोडून 0 4 झाला मित्रांनो. आता यांचा गुणाकार करा, सांगा 1 2 2 2 2 4, मग किती आला मित्रांनो गुणाकार, 4. आता काहीच नाही करायचं, फक्त शेवटचा जो एक अंक आहे त्याला बंद करायचं आणि ते शेवटून लिहून काढायचं मित्रांनो. शेवटून म्हणजे याच्या बाजूने, मग इथं 4 होतं शेवटी, तिथं एकच अंक म्हणून इथे 1 अंक. आता काय करणार मित्रांनो, यांची बेरीज करा, मग काय होणार, 4 अधिक 0 4 0 अधिक 4 4 1 अधिक इथं काहीच नाही तर 1 मित्रांनो. उत्तर किती आलं, 144. समजलं मित्रांनो मी काय केलो. अजून एक सेम असं तुम्हाला काढून दाखवते, त्या पुढे तुम्ही स्वतः सोडवणार आहे मित्रांनो. बघा मी तुम्हाला हे समजलं नसेल तर बघा लिहून घ्या, लगेच स्क्रीनशॉट मारा, मी लगेच दुसरं प्रश्न याच्यावर घेतो कसं सोडवायचं. बघा मी म्हणलोय आता तुम्ही सांगा, मी म्हणलोय तुम्हाला कितीचं, आता म्हणतोय मी 36चा. कितीचा मित्रांनो, 36चा वर्ग काढा. आता तुम्हाला कळालंय का मी काय सांगितलंय. बघा आता तुम्हाला एक बेस सांगितलं, आता डायरेक्टली कसं काढणार बघा मित्रांनो.
ह्या 3चा वर्ग लिहायचं किती मित्रांनो 0,9. थोडं लांब लांब लिहा मित्रांनो, ठीक आहे. आता एवढा लांब. मग 6चा वर्ग किती आहे मित्रांनो बघा, 2 अंक आहे 36. बघा 3चा वर्ग 0,9 आणि 6चा वर्ग 36 लिहिला मित्रांनो. आता काय करा, या सगळ्यांचा गुणाकार करा. 3 सक्क 18, 18 दोन्ही 36, 18 दोन्ही किती आला मित्रांनो 36 आलं. डायरेक्टली काय करा, एक घर सोडून ते शेवटून लिहून काढा. शेवटी 6 आहे आणि त्याच्या पुढे किती आहे मित्रांनो 3 आहे. मग यांची बेरीज करा मित्रांनो, उत्तर तुम्हाला लगेच भेटेल. 6 अधिक 0 6, 3 अधिक 6 9, मग इथं 9 अधिक 3 12, मग उत्तर किती आलं मित्रांनो 1296. आता समजलं असेल. आता यांच्यावर प्रश्न कसे येतात मी तुम्हाला लगेच सांगतो मित्रांनो. चला आता बघा, तुम्हाला विचारतील कसं. बघा मी म्हणलोय तुम्हाला की 22चा वर्ग किती. तुम्हाला म्हणलोय मी एक एक प्रश्न घेऊ मित्रांनो. पहिला प्रश्न म्हणले 22चा वर्ग किती. बघा 22 मध्ये 1 2 3 संख्या 3 अंक आहेत मित्रांनो. पहिलं तर हे आपण सोडवत असताना बघा, कधी पण कच्चा पेजवर प्रॅक्टिस करताना असंच प्रॅक्टिस करायचं मित्रांनो. मग 22चा वर्ग असं लिहून काढले. मग या 2चा वर्ग किती मित्रांनो 0,4 लिहायचं आणि या 2चा वर्ग किती मित्रांनो 0,4 लिहायचं. आता या सगळ्यांचा गुणाकार करा. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, मग इथं किती आलं मित्रांनो 8 आले. गुणाकार 8 आले. गुणाकार झाला असेल तर इथं एक काय करा मित्रांनो, घर बंद करा आणि ते 8 इथं लिहून काढा. मग यांची बेरीज करा मित्रांनो. बघा या लाईन मध्ये 4 आहे 4, या लाईन मध्ये 8च आहे 8, या लाईन मध्ये किती मित्रांनो 4. मग उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं 484. मग 22चा वर्ग किती होता आपण तिथेही बघितलं 484. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न देतो, हे लिहून काढा. लगेच दुसरा प्रश्न आपण घेऊ मित्रांनो. चला बघा मी तुम्हाला म्हणलोय दुसरा प्रश्न इथं लिहितोय. मी म्हणलोय 76चा वर्ग किती. बघा मित्रांनो कितीचं 76चं वर्ग किती. घाबरायचं नाही मित्रांनो, लहान मोठं काय नसतं, तुम्हाला फक्त गुणाकार आणि तुम्हाला बेरीज वजाबाकी जमलं पाहिजे. बघा 76 मध्ये पहिलं 7चा वर्ग, तुम्हाला 10 पर्यंतचे वर्ग संख्या पाठच म्हणजे पाठच पाहिजे मित्रांनो. 7चा वर्ग किती मित्रांनो 49. आता बघा ऑलरेडी तर 0 लावायची गरज नाही, कारण की हे दोन्ही जोडीने आहेत म्हणजे 2 अंकी संख्या आहेत. मग 6चा वर्ग आताच काढलो होता आपण किती मित्रांनो 36 लिहिलाव. याचं काम झालं. आता या तिन्हीचं गुणाकार करा. सांगा 7 सकम 42, 42 दोन्ही किती मित्रांनो 42 दोन्ही 84. बघा या सगळ्यांचं गुणाकार किती आलं 84 आले. तर आता काय करणार आहे मित्रांनो, हे 84 ला बघा इथं एक घर तुम्हाला बंद करायचं. शेवटी 4 होतं 4, त्यापुढे किती 8 आहे 8 मित्रांनो. यांची बेरीज करायची. करा बेरीज. सांगा या लाईन मध्ये किती होते बेरीज 6, या लाईन मध्ये 3 आणि 4 7, या लाईन मध्ये 9 आणि 8 किती मित्रांनो 17, 17चे 7, हातचे किती मित्रांनो 1. सांगा 4 आणि 1 5, मग किती आला मित्रांनो बघा 5776. हे उत्तर याचं राहील कितीचं 76चं वर्ग. समजलं, लिहून घ्या. लगेच आपण पुढचा अजून एक प्रश्न घेऊ मित्रांनो. चला मी म्हणलोय 83चा वर्ग किती. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, कितीचं 83चं वर्ग किती. तुम्हाला सोडवायचं असेल तर काय करणार आहे मित्रांनो, पहिलं 8चा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे. किती मित्रांनो 64, 8चा वर्ग 64. 3चा वर्ग किती मित्रांनो बघा 0,9 लिहिणार आहे. 9 डायरेक्ट लिहायचं नाही मित्रांनो, एक अंकी संख्या म्हणून त्याला 2 अंकी संख्या तयार करून लिहायचं. झालं मित्रांनो. यांचं क्रिया झाली असेल तर यांचा गुणाकार 8 त्रिक 24, 24 दोन्ही किती मित्रांनो 48. मग याचं उत्तर किती आलं तिथं 48 गुणाकार आलं. त्या गुणाकाराला इकडे आणा मित्रांनो. बघा हे 48 आहे, 1 0 शेवटी मांडा आणि शेवटी आहे 8, त्यापुढे आहे 4. मग यांची काय करा मित्रांनो बेरीज करा. मग बेरीज करत असताना बघा या लाईन मध्ये बेरीज होते फक्त 9, 0 अधिक 8 8, 4 अधिक 4 8 आणि 6 ला 6, 4800 किती मित्रांनो 89. बघा शेवटी किती आले 9 आले आणि इथं शेवटी काय होतं 3. बघा 3 साठी 9 येतोय आलेलं आहे आणि हा उत्तर अगदी बरोबर होणार आहे मित्रांनो. लिहून घ्या. लगेच चौथा प्रश्न पण घेऊ मित्रांनो आपण. चला बघा एक प्रश्न घेतो. मी म्हणलोय 92चा वर्ग किती.
कितीचा मित्रांनो? चौथा प्रश्न आहे 92 चा वर्ग किती? मी तुम्हाला बघा 100 पर्यंत फक्त 5 मिनिटं झालं नाही मित्रांनो आपण वर्ग काढायला शिकलं, पण त्या अगोदर तुम्हाला बेस शिकावं लागलं. बघा तुम्ही तर हवेमध्ये तर उत्तर काढणार नाही, पहिलं तुम्हाला पायाभरणी करता आलं पाहिजे, त्यामुळेच तुम्ही एक विद्यार्थी म्हणून एक मजबूत काय बनणार आहे मित्रांनो? विद्यार्थी बनणार आहे. नाही तर तुम्ही बघा लगेच अवघड प्रश्न आले की तुम्ही बेसिकच येत नाही तर तुम्ही बाहेर पडून जाल स्पर्धा परीक्षेच्या. त्यामुळे तुम्हाला बेस माहिती हवी मित्रांनो. बघा मग बेस तर आहे, आपण शॉर्टकटनी पण बघतोय, दोन्ही पद्धत आपण वापरतोय मित्रांनो. या संख्येत पहिलं 9 चा वर्ग किती मित्रांनो? बघा 9 चा वर्ग आहे 81 लिहून काढा. मग 2 चा वर्ग किती मित्रांनो? 4 लिहायचं आणि आपल्याला किती? 0,4 झालं मित्रांनो. आता करणार काय बघा, या सगळ्यांचा गुणाकार 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, मग या तिन्ही अंकाचं किती गुणाकार आलं? 36. 36 लिहून काढले मित्रांनो. आता हे 36 ला काय करायचंय बघा, इथं मी काय घर बंद करणार आहे 6 आणि 3, 36 इकडनं लिहिले मित्रांनो आपण. बघा आता मला सांगा 4 अधिक 0 4, 0 अधिक 6 6, 1 अधिक 3 4, 8 ला 8. मग मला सांगा मित्रांनो इथं उत्तर किती आलंय? तुमचं आलंय 8464. मित्रांनो जर तुम्हाला मी शिकवत असलेलं समजत असेल तर लाईक करा मित्रांनो, आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण हे बॅच पाठवा मित्रांनो, त्यांना 100% फायदा होईल. आज आपलं प्रकरण कितवा आहे मित्रांनो? 5वा प्रकरण चालू आहे, वर्ग आणि वर्गमूळचं मित्रांनो. ठीक आहे, एवढं लिहा. एक शेवटचा प्रश्न घेतो मी आणि आपण डायरेक्टली पुढे जाऊ मित्रांनो. चला बघा एक शेवटचा प्रश्न, जसे की 5वा प्रश्न समजा, याला घ्या 99 चा वर्ग किती? मित्रांनो आपण आता शिकणार होतं काय 1 ते 100 पर्यंत, तुम्हाला 10 पर्यंत तुम्हाला पाठ आहे म्हणून मी 10च्या पुढचे घेतलो नाही मित्रांनो. काय आपल्याला टाइमपास करायचं नाहीये. मग मला सांगा 10च्या पुढे म्हणजे 12च घेतलो 11च घेतलो नाही असं म्हणू नका. मी कुठलंही घेतोय, तुम्ही पण कमेंट करून सांगा कुठला काढायचं ते काढू शकतो. पण आता आपण 100 पर्यंत आलोय मित्रांनो. पण 100 पर्यंत आल्यावर आपल्याला 99 खूप महत्वाचं वाटतं. बघा 99 चा वर्ग कसा काढणार आहे मित्रांनो समजून घ्या. या 9 साठी किती मित्रांनो? 81. 9 चा वर्ग किती? 81. या 9 चा वर्ग किती मित्रांनो? बघा 81. बघा या 9 चा वर्ग 81, या 9 चा वर्ग 81. आता काय करणार मित्रांनो? या दोघांचा गुणाकार आणि या तिघांचा गुणाकार. मग गुणाकार कसं करणार मित्रांनो? 9 9 81, 81 दोन्ही किती मित्रांनो? 162. गुणाकार तुम्ही नीट बघून घ्या, 162 गुणाकार येईल मित्रांनो. आता ती संख्या आपल्याला इकडे आणायची. पहिलं तर एक अंक बंद करा, शेवटी 2 आहे, त्यापुढे 6 आहे आणि त्यापुढे 1 आहे. हे झालं तुमचं इथं मांडणी. आता काय करा, याला बेरीज करा. सांगा 1 अधिक 0 1, 8 अधिक 2 10, 10 चे 0 हातचे 1, 1 2 3 या तिन्ही अंकाची बेरीज 1 अधिक 6 7, 7 अधिक 1 8. इथं राहिले काय मित्रांनो? 8 अधिक 1 म्हणजे किती मित्रांनो? 9. मग उत्तर किती आलं? इथं झाले बघा 9801. आता तुम्हाला समजलं का मित्रांनो मी काय सांगितलं? हे तुम्हाला याच पद्धतीने प्रॅक्टिस करा. पुढच्या पूर्ण तुमचं गणित संपेपर्यंत वर्ग संख्या तुम्हाला पाठ असल्यावर तुम्हाला भरपूर फायदा होईल मित्रांनो. लिहून घ्या. आता आपण बघा 1 ते 100 पर्यंत काढलोय. आता पुढचं आपण बघा उत्तर काढू, म्हणजे पुढचं प्रकार घेऊ आणि आपण पुढं निघून जाऊ मित्रांनो. आता आपण बघितलंय बघा हे प्रकार यातलं पुढचं समजा. आता आपण काढणार आहे 100 ते 999 पर्यंत, म्हणजे 1000 पर्यंत काढणार आहे मित्रांनो. एवढं तुम्हाला सफिशियंट आहे तुमच्या भरतीमध्ये उत्तर सांगण्यासाठी. खास करून पोलीस भरती, अग्निवीर भरती या सर्व भरतीमध्ये तुम्हाला 100 पर्यंत विचारलं जातंय मित्रांनो. आता आपण पुढचं शिकतोय. असं भरपूर काढता येतात मित्रांनो. तुम्हाला टाइमपास करायला लावायचं नाही. मला जे लागतंय ते आता भरती निघालेली लगेच तुम्हाला बघा काहीतरी आता फॉर्म सुटणार आहे या महिन्यातच. त्यामुळे तुम्हाला मी परत सांगतोय मित्रांनो, तुम्ही बघा जे लागते त्याचा अभ्यास करा, जे लागत नाही त्याचा तुम्ही बिलकुल अभ्यास करू नका मित्रांनो. बघा समजून घ्या. आता आपण 100 पर्यंत बघितलं, आता 100 ते 999 पर्यंत बघायचंय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्यानंतर आपण याचे प्रश्न घेऊ मित्रांनो. बघा मी म्हणलोय तुम्हाला 102 चा वर्ग किती? कितीचा मित्रांनो? 102 चा वर्ग किती? मग 102 चा वर्ग काढत असताना मित्रांनो मगाशी तर आपल्याला 3 अंकी संख्या होती, म्हणजे 1 2 3 असे अंक होते. आता तर बघा अंक किती आहे मित्रांनो? 1 2 3 4 अंक आहे. पण आपल्याला याला 3 अंकामध्ये लिहायचं मित्रांनो. किती अंकामध्ये? 3 अंकात लिहायचं. मग कसं लिहिणार बघा, हे जे समोरचे 2 अंक आहे ना मित्रांनो, याला एकच अंक बनवा. हा एक अंक आणि हा एक अंक. बघा 10 2 2. मग 10 2 2 या रूपात याला काय करायचंय मित्रांनो? तोडायचंय. मग कसं तोडणार?
हे 10चा वर्ग काढा. 10चा वर्ग किती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 100. 10चा वर्ग किती 100. मग 2चा वर्ग किती मित्रांनो 2चा वर्ग किती होणार आहे बघा 0,4. बघा 10चा वर्ग 100 आणि 2चा वर्ग 0,4. 4 लिहायचं नाही आपल्याला 0 समोर लिहून लिहायचं एक अंकी असलं तर. आता काय करणार मित्रांनो बघा 10 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये ही संख्या डोक्यावरचं 2. मग यांचं सगळ्यांचं गुणाकार करायचं कसं करणार 10 दोन्ही 20 20 दोन्ही 40 मित्रांनो 40 आले. बघा इथं आपलं मनातलं एक शून्य द्यायचं आणि त्याला क्रॉस करून टाकायचं. आता ते 40 लिहायचं शेवटी काय 0 त्यापुढे काय मित्रांनो 4. आता यांची काय करणार मित्रांनो तुम्ही बेरीज करणार. बघा 4 अधिक 0 4 0 अधिक 0 0 0 अधिक 4 4 0 ला 0 0 अधिक 0 1 अधिक 0 1. मग किती आला मित्रांनो 10,404. आता तुम्हाला समजलं असेल. आता 3 अंकी असल्यावर काय करणार आहे समोरचे 2 अंकाला एक संख्या बनवा मग त्यातलं एक संख्या आणि हे डोक्यावरचं एक संख्या म्हणजे असे 3 संख्यातून किंवा 3 अंकातून याला रूप देऊन तुम्हाला उत्तर काढायचं आहे मित्रांनो. समजलं असेल तर लिहून घ्या लगेच. मी आता याच्यावर प्रश्न कसे विचारतात मी घेतो मित्रांनो. चला बघा मी तुम्हाला म्हणलोय 101चा वर्ग कितीचा मित्रांनो 101चा. आता तुम्हाला कमीत कमी कितीपर्यंत 30 पर्यंत वर्ग संख्या पाठ असावी मित्रांनो. कितीपर्यंत 30 पर्यंत कमीत कमी तरी तुम्हाला एवढे तरी पाठ असावे. बघा पाठ केले नसेल तर करा मित्रांनो. बघा 101चा वर्ग किती म्हटलंय मित्रांनो तुम्ही काय करणार आहे बघा सर पहिलं तर हे 10ला मी गोल करून घेतो म्हणजे समोरचे 2 अंकाला एक अंक बनवतो. 10चा वर्ग किती मित्रांनो 100. 1चा वर्ग 1 लिहायचं नाही किती लिहिणार 0,1 मित्रांनो. बघा 10चा वर्ग 100 1चा वर्ग किती 0,1. आता काय करणार याचं काम झालं. आता 10 1 10 10 दोन्ही किती मित्रांनो या तिन्ही संख्येचा गुणाकार किती 10 1 10 10 दोन्ही 100 10 दोन्ही किती मित्रांनो 20 सॉरी 100 येते माझ्या तोंडातून. ठीक आहे 20 आले मित्रांनो. ठीक आहे आता हे 20 काय करायचंय शेवटचं पहिला शून्य मांडायचं आपल्या मनातलं. मग इथं यायचंय हे 20 इथं लिहून काढायचंय. बघा हे झालं तुमचं बेरीज. 1 अधिक इथं काहीच नाही तर 1 लिहून टाका. 0 अधिक 0 इथं काय मित्रांनो 0. मग मला सांगा 0 अधिक 2 2 0 अधिक इथं काही नाही तर 0 ला 1 अधिक इथं काही नाही तर इथं 0 असतो मित्रांनो. काही नाही तर काय असतो 0 असतो. म्हणजे बेरीज किती आली मित्रांनो 10,201. हे झालं तुमची ही पद्धत मित्रांनो. मी अजून एक 2-3 प्रश्न घेतो याच्यावर बाकीचं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावर सगळं जमेल मित्रांनो. ठीक आहे अजून एक 2 प्रश्न मी घेतो मित्रांनो. बघा सोपं आहे तुम्हाला मी पद्धत सांगितली त्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढायला शिका मित्रांनो. मी म्हणलोय 115 नको मित्रांनो याचा एक नियम वेगळे मी तुम्हाला सांगतो. बघा 116 करू. 116चा वर्ग किती. बघा 116चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. बघा याच्यामध्ये 11ला बघा समोरचे 2 अंकला मिळून एक अंक तयार करा 11. 11चा वर्ग तुम्हाला किती माहिती आहे मित्रांनो बघा 121. 11चा वर्ग आहे 121. 6चा वर्ग किती आहे मित्रांनो 36. हे झालं तुमचं मांडणी. आता काय करणार मित्रांनो 11 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 2. बघा इथं नाही जमलं तर इथं करा. 11 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 2 मित्रांनो. बघा 11 सक्क 66. बघा 11 सक्क किती झाले मित्रांनो 66. 66 दोन्ही किती मित्रांनो 132. 132 कसं समजून घ्या. बघा 2चं याच्याबरोबर साइन दोन्ही 12 हातचे 1 साइन दोन्ही 12 ने किती मित्रांनो 13. मग किती आला 132. तुम्हाला गुणाकार ही जमलं पाहिजे मित्रांनो. मग मनातलं इथं काय करा एक शून्य मांडा 0 करा. मग ते 132 आणा मित्रांनो कसं लिहिणार आहे 2 3 1 झालं. आता काय करा इथं काय नाही तर इथं 0 असतं मित्रांनो. ठीक आहे आता या लाईन मध्ये किती आहे 6 आहे. या दोघांची बेरीज किती मित्रांनो 5. 1 अधिक 3 किती 4. 2 अधिक 1 किती 3. इथं 1 अधिक 0 किती 1. मग किती आला मित्रांनो 13,456. जमते का मित्रांनो मी काय सांगतोय बघा. भरपूर सारे उदाहरण घेऊ शकत नाही तुम्हाला मी पद्धत सांगितलं या पद्धतीने तुम्ही उत्तर काढा. पाहिजे तर अजून एक प्रश्न घेतो मित्रांनो मी. चला मी म्हणलोय तुम्हाला बघा तर म्हणलोय 206 नको आता 6चं घेतलं होतं ना आपण 204 घेऊ मित्रांनो. 204चा वर्ग किती. 204चा वर्ग किती करायचा मित्रांनो यातलं बघा 20 ला एक संख्या बनवा. 20 काय होणार मित्रांनो 20 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती 400.
मग 4चा वर्ग किती मित्रांनो 16। मग आता राहिले काय या सगळ्यांचा गुणाकार, कसं गुणाकार करणार 20 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 2। बघा मित्रांनो माझी एक पद्धत आहे गुणाकार करताना बघा अशी आडवी मांडणी केलो आपण आणि मांडणीमध्ये शेवटी 0 आला पहिलं त्याला शेवटी लिहून घ्या मित्रांनो। आता राहिले काय 2 4 6 बघा हे 0 मी अगोदरच शेवटी लिहून घेतलंय बघा। मग 2 चौक 8 आणि 8 दोन्ही 16 मग उत्तर किती आलं मित्रांनो 160। 160 ला इकडे आणा मित्रांनो बघा इथं आपलं मनातील 0 आणि ते 160 मधलं 0 हे 6 आणि हे 1 इथं काय करणार आहे बेरीज करा मित्रांनो 6 अधिक 0 6 1 अधिक 0 1 0 अधिक 6 6 0 अधिक 1 1 आणि इथं 4 ला 4 मित्रांनो हे झालं तुमचं उत्तर। समजलंय का मित्रांनो? या पद्धतीने तुम्ही कुठलीही संख्याचा वर्ग संख्या काढू शकता व तुम्हाला फक्त वर्ग संख्या पाठ करावी लागतील मित्रांनो। ठीक आहे एक प्रश्न तुमच्यासाठी देतोय त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडा, आपण थोडंसं पुढे जाऊ मित्रांनो। चला बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडा मित्रांनो। 297चा वर्ग किती? 297चा वर्ग तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो। आता आपण थोडंसं पुढे जाऊ। मला वाटते आज आपण बेसिक गोष्टी शिकलोय बघा। आज आपण 1 ते 1000 पर्यंतचे वर्ग संख्या काढायला शिकलोय मित्रांनो आणि पोलीस भरतीला एवढंच तुम्हाला सफिशियंट आहे। उग तुमच्या समोर इम्प्रेशन मारून काय जमत नाही मित्रांनो। तुम्हाला पोलीस बनवायचंय मला, तुम्ही एवढं जरी केले म्हणजे 1 ते 1000 पर्यंत पण तुम्ही वर्ग संख्या शिकले तर तुम्हालाही ते भरपूर कामी येणार म्हणजे पोलीस 100% होणार। पण राहिले विषय काय आता वर्ग संख्या काढायला शिकलो आता शेवटी 5 असताना बघा शेवटी काय 5 असताना वर्ग संख्या काढणे मित्रांनो। आता एकदम सोपं आपला कार्यक्रम होणार आहे बघा। शेवटी 5 म्हणजे काय अगोदर याच्याबद्दल आपण थोडीशी गोष्टी शिकू नंतर मी इथे तुम्हाला डायरेक्टली उत्तर काढायला सांगतो मित्रांनो। बघा सोपं आहे। मला सांगा 5 चा वर्ग किती आहे मित्रांनो? 5 साठी शेवटी काय येतोय म्हणजे 5 चा वर्ग 25 यालाच आठवण ठेवायचं मित्रांनो। 5 आलं तर तुम्ही किती घेणार 25। आता मी तुम्हाला म्हणलंय 5 साठी 25 आहे हे डोक्यामध्ये फिट ठेवा। आता मी तुम्हाला एक याचं उदाहरण काढून दाखवतोय। इथं मी काही प्रश्न देतो त्याला आपण सेकंदामध्ये कसं सोडवणार आहे बघू मित्रांनो। बघा 5 आहे म्हणजे मी इथं काय घेतलं मित्रांनो इथं घेतोय की 25 25 चा वर्ग किती हे 25 नाहीये बरं का याचा वर्ग विचारले मित्रांनो। बघा तुम्हाला करायचं काय इथं बाण वगैरे करू नका। पहिलं तर समजा या 5 साठी या 5 चा वर्ग किती मित्रांनो 5 चा वर्ग होणार आहे किती तुमचं 25 हे शेवटी लिहून घ्यायचं कारण की हे 5 शेवटी होतं। बघा आता काय करायचं हे जे दोन राहिले त्याला गोल करा मित्रांनो। 2 नंतर येणारी संख्या काय आहे 3 आहे। मग काय करणार या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6 आलं का उत्तर मित्रांनो? तुमचं उत्तर किती आलं 625। त्याच पद्धतीने अजून एक मी घेतोय बघा इथं म्हणलोय मी इथं काय घेऊ 45 45 चा वर्ग किती? आता मी सांगितलं तुम्हाला 5 साठी शेवटी काय येणार आहे मित्रांनो 25 याचं काम झालं। आता हे जे राहिलेला अंक आहे त्याला गोल करा किती आहे मित्रांनो 4 4 नंतर येणारी संख्या काय मित्रांनो हा 5 नाही बरं का याच्यानंतर 5 येतं बघा 1 2 3 4 5 बघा याच्यानंतर हा 5 येतो म्हणून इथं गुणाकारात किती करायचंय मित्रांनो 5। आता 5 चौक या दोघांचा गुणाकार 5 चौक 20 मग उत्तर किती आला मित्रांनो 20 25। आता तुम्हाला डायरेक्टली मी इथं प्रश्न देतो आणि सेकंदामध्ये कसं सोडवायचंय बघा। मी म्हटलोय 5 चा वर्ग किती इथं म्हटलोय मी 15 चा वर्ग किती इथं 25 चा वर्ग किती आणि इथं 35 चा वर्ग किती इथं 45 चा वर्ग किती 55 चा वर्ग किती इथं 65 चा वर्ग किती या पद्धतीने आहेत मित्रांनो। इथं 75 चा वर्ग किती आणि इथं 85 चा वर्ग किती इथं 95 चा वर्ग किती पुढचे पण सांगतो। आता पहिलं यांचे उत्तर आपण सेकंदात काढायला शिकू मित्रांनो। बघा 5 साठी आठवण ठेवायचं किती येतो मित्रांनो 25 येतो म्हणून 5 साठी किती मित्रांनो 25। आता बघा डायरेक्टली या शेवटी बघा 5 चा वर्ग 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 बघा सगळीकडे 5 चा वर्ग दिसतोय का मित्रांनो? आता ते समजायचं की हेच 5 चा वर्ग सगळीकडे दिले हे शेवटी होतं का शेवटी लिहून काढा बघा 25 25 25 या 5 साठी 25 या 5 साठी 25 या 5 साठी 25 5 चा वर्ग किती मित्रांनो 25 5 चा वर्ग किती 25 आणि 5 चा वर्ग किती मित्रांनो 25।
आता घाबरायचं नाही मित्रांनो. आता म्हणले मी तुम्हाला बघा क्रमांकानुसार 1 नंतर काय येतं मित्रांनो 2. मग या संख्येला तुम्ही काय करा, याच्या पुढची संख्या काय 2. मग सांगा गुणाकार बे 1 बे. मग उत्तर किती आलं 15चा वर्ग 225. 2 नंतर काय येतं मित्रांनो 3. 3 दोन्ही 6. 6 लिहिले 625 उत्तर मित्रांनो. 35 चा वर्ग काढायचे. 3 नंतर काय येतं मित्रांनो 4. मग सांगा 4 त्रिकोण 12. इथं 1225 उत्तर 35 चं. 45 उत्तर काढायचं आपल्याला बघा 4 राहिले. 4 नंतर येतो 5. 5 चोक 20. 5 नंतर काय येतं मित्रांनो 6. 6 95 30 30 25 हे उत्तर आलं 55 चं. 65 चं बघा मित्रांनो 6 नंतर काय येतो 7. 7 सकम 42 बघा 4225 उत्तर आलं. 7 नंतर काय येतं मित्रांनो 8. 8 सत्याटी 56 म्हणजे किती 5625 बघा इथं मित्रांनो. 8 नंतर काय येतो 9. 9 8 72 इतर या 72. आता इथं आले 9 मित्रांनो. 9 नंतर काय येतो 10 येतो. 10 9 किती मित्रांनो 90. मग उत्तर तुमचं लगेच 2-2 सेकंदात येतोय का मित्रांनो. हे एवढं लिहून घ्या. अजून याच्यावरती मी थोडे बघा 3 अंकीचे पण तुम्हाला थोडे प्रश्न घेतो आणि पुढे निघून जाऊ मित्रांनो. काय करा एवढं लिहून घ्या. चला आता 3 अंकीचं मी इकडे लिहितो मित्रांनो. बघा तुम्हाला त्याने विचारलं बघा आपण 100 पर्यंत बघितलंय. 100च्या पुढे काय येतं मित्रांनो 105 चा वर्ग किती. बघा तुम्हाला प्रश्न विचारले 105 चा वर्ग किती. तुम्हाला घाबरायचं बिलकुल नाहीये मित्रांनो. बघा या 5च्या डोक्यावरती 2 दिसतो का, याला वेगळं करून टाका. मग सांगा 5 चा वर्ग शेवटी होतं म्हणून किती 25. याचं काम संपलं. मग 10 नंतर येणारी संख्या काय मित्रांनो 11. मग आता 10 गुणाकारामध्ये 11. मी तुम्हाला आताच म्हटलं गुणाकारा शेवटी 0 असेल तर पहिलं शेवटी 0 मांडा. मग सांगा मित्रांनो 11 1 11. मग उत्तर किती आलं 11025. मी तुम्हाला म्हणलो दुसरा प्रश्न विचारलाय. मी म्हणलोय 125 चा वर्ग किती. बघा 125 चा वर्ग काढायचंय. शेवटी काय मित्रांनो 5च्या डोक्यावरती 2 दिसतंय त्याला वेगळं लिहा. इथं लिहा 25. मग 25 लिहिले मित्रांनो. आता दिसतंय 12. 12च्या पुढची संख्या आहे 13. आता 13चं तरी आणि 12चं तरी तुम्हाला पाडा आलं पाहिजे मित्रांनो. 12चा पाडा येतंय 12 त्रिक 36. 36 चे किती मित्रांनो 6. हातचे किती 3. मग सांगा 12 1 12. 12 आणि 3 किती मित्रांनो 15. मग किती आलं मित्रांनो 15625. या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येईल ज्यावेळेस शेवटी काय येतो 0 येतो मित्रांनो. सॉरी 0 म्हणतो मी 5 येतो. मग एक प्रश्न तिसरा प्रश्न तुम्हाला देतो. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करा मित्रांनो. 165 चा वर्ग किती मित्रांनो. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडा आणि तुमच्या वहीत पण लिहून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता आपण जाऊ पुढचं प्रकार म्हणजे आता आपण एक एक पॉईंट शिकत चाललोय मित्रांनो. आताचा पॉईंट होता शेवटी 5 असताना वर्ग संख्या काढणे मित्रांनो. आणि शेवटचा मुद्दा आहे बघा काय म्हणले खालील प्रकारे संख्या असताना वर्ग संख्या काढणे. बघा 1 चा वर्ग किती 11 चा वर्ग किती 111 चा वर्ग किती 1111 चा वर्ग किती. इथं दिले 11111 चा वर्ग किती. इथं 1,11,111 चा वर्ग किती. या पद्धतीने म्हणजे 1 1 1 1 असं दिलेले असताना वर्ग संख्या. मित्रांनो कधी तुम्ही बघा डोंगरावर मंदिर असते त्या मंदिरावर कधी गेला का मित्रांनो. समजा एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती एक मंदिर आहे मित्रांनो. बघा ह्या डोंगरावरती काय आहे एक मंदिर आहे. या डोंगरावरती मंदिर आहे मित्रांनो. या डोंगरावर मंदिर आहे पण याचं दर्शन करण्यासाठी आपल्याला बघा एक शिडीचं सहाय्य घेऊन वरती चढावं लागतं. बघा मित्रांनो मी काय करतो इथं शिडी काढतो. 1 2 3 4 अशी शिड्या आहेत मित्रांनो. किती पण असून द्या. बघा इथून मी काय केलोय शिड्या चढत गेलोय. जाताना मला काय 1 नंबर 2 नंबर 3 4 5 6 7 8 9 10 शिडीमध्ये मी वरती पोहोचलोय मित्रांनो. आता मग मला आता खाली उतरायचंय. मग काय करणार मित्रांनो 10व्या शिडीवर मी थांबलोय दर्शन घेतलोय आणि 10व्या शिडीवर येऊन आता मी खाली बघतोय की खाली उतरायचंय. मग 10 पासून उलट कसं येणार मित्रांनो. बघा 9 त्यानंतर 8 नंतर किती मित्रांनो 7 नंतर किती 6 नंतर किती मित्रांनो 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1. याच पद्धतीने तुम्ही खाली उतरणार आहे मित्रांनो. जसे की इथं बघा 8 7 6 4 5 इथं 5 इथं 4 इथं 3 इथं 2 आणि इथं 1. या पद्धतीने तुम्ही खाली याल मित्रांनो. बघा आता तुम्हाला मी काय म्हटलंय चढता क्रम आणि उतरता क्रम एवढंच तुम्हाला आठवण ठेवायचं. मग कसं ठेवणार बघा. आता मला सांगा 1 चा वर्ग किती मित्रांनो. आता ह्या 1 ला बघा एक शिडी पकडा. 1 शिडीवरती चढला मित्रांनो. मग 1 शिडीवर थांबला. मग 1 वर थांबला उतरताना 0 होणार. 0 लिहायची गरज नाही कारण की शेवटी 0 आलं तर वर्ग संख्या होऊ शकत नाही. म्हणून 1 चा वर्ग काय मित्रांनो 1च.
फक्त शून्य लिहायचं नाही, एवढं तुम्ही समजून घ्या. बघा आता 1 2 शिडी म्हणजे 11चा वर्ग किती मित्रांनो म्हणले का 1 आणि 2 शिडी. बघा 1 आणि 2 लिहिलो, मग त्याच्यानंतर खाली उतरायचंय. 2 नंतर उतरताना काय मी पहिल्या शिडीवरच येणार आहे म्हणून याचं उत्तर किती आलं 121. याचं उत्तर किती आलं 1. आता या शिडीवर मला 3 शिडीची मंदिर आहे मित्रांनो. 3 शिडी चढायचंय, मग कसं पहिली दुसरी तिसरी. आता चढलोय, आता खाली उतरायचंय, मग कसं मित्रांनो दुसरी आणि पहिली, 0 लिहायचं नाही. हे आलं त्याचं उत्तर. बघा लगेच उत्तर मिळतं तुम्हाला, याच्यामध्ये काय एवढं इम्प्रेशन मारायची गरज नाही कारण की हे सोपंच आहे. बघा याच्यानंतर मला सांगा मित्रांनो किती शिडीची मंदिर आहे. 4 शिडी चढावे लागणार आहे दर्शनासाठी. 1 2 3 4. मग लिहा 1 2 3 4. आता दर्शन घेतलं, आता खाली उतरा. सांगा 3 2 1. उत्तर आलं का मित्रांनो तुमचं किती 1,23,000 सॉरी 1 लाख नाही आहे मित्रांनो 12,03,000 सॉरी 12 लाख नाही आहे, थांबा 12,34,321 मित्रांनो 12,34,321 हे उत्तर तुमचं फायनल होणार आहे मित्रांनो. बघा याच्यानंतर मला तुम्ही सांगा हे किती 1 2 3 4 5 शिडी आहे मित्रांनो. घाबरायचं नाही, 5 पर्यंत लिहा. बघा 1 2 3 4 5. आता खाली उतरा. बघा 4 3 2 1 आलं तुमचं उत्तर. लगेच याचं काढू मित्रांनो किती शिडी आहे 1 2 3 4 5 6. याचं उत्तर तुम्ही काय करा मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सोडा. आणि आज आपण काय करू मित्रांनो इथं खूप छान पद्धतीने आणि एकदम व्यवस्थितपणे जे एकदम विद्यार्थी नवीन आहे त्यासाठी ही बॅच खूप चांगली आहे मित्रांनो. भरकडून जाऊ नका, कोणाचं काय ऐकू नका, नीट रोज लेक्चर करा आणि एक चांगली वया बनवा मित्रांनो. मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये पण म्हणलो होतो की आपल्या विषयासाठी चांगली एक वही पाहिजे 400 पानी. 400 पानी वही तुम्हाला हे कंप्लीट करून मिळेल मित्रांनो. ठीक आहे, आता काय करा आज आपण इथं थांबू. याचं भाग 2 आपण उद्या घेऊ मित्रांनो. ठीक आहे, हे बेसिक गोष्टी आज आपण कव्हर करून घेतलो. ठीक आहे, धन्यवाद.